श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळे कसे आहात? मी ठीक आहे. तुम्ही मजेत ना? आज मी तुम्हाला सांगणार आहे माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याचा प्रवास कसा होता हे तुम्हाला सांगणार आहे मी. माझ्यासाठी सोपं नव्हतं 1000पर्यंत पोचणं. किती कष्ट पडतात, किती कष्ट लागतात, जे जेव्हा मी यूट्यूब चॅनल माझा सुरू केला तेव्हा मला कळलं. आधी मला वाटायचं किती सोपं असतं ना यूट्यूब चॅनल चालू करायचं, कुठलेही व्हिडिओ टाकायचे, कसे टाकायचे, आपला लाईक सबस्क्रायबर सगळे आरामात होतात. पण असं नाही. ॲक्च्युली काय आहे, मी एकदा अजून एक चॅनल ओपन केला होता, पण तो माझा सक्सेस नाही झाला. म्हणजे यायचे व्ह्यूज वगैरे चांगले यायचे, पण सबस्क्राईब माझे नाही वाढायचे. नंतर मी हा दुसरा चॅनल माझा ओपन केला, उत्तराखंड में मराठी. ह्याच्यामध्ये मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि सगळ्यात आधी असं असतं की कुठले व्हिडिओ टाकायचे, कशाबद्दल व्हिडिओ टाकायचे हे आपल्याला नाही कळत. ते मला आताही कळत नव्हतं मी कुठले व्हिडिओ टाकायचे. मी फक्त सुरुवात केली, टाकायला लागली आपले रोजचे व्हिडिओ जो काही असतात ते. पण एक दिवशी मी स्वामी समर्थांचा व्हिडिओ टाकला, तो माझा व्हायरल झाला आणि मला त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. त्यापासून मी स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकायला लागली. आणि प्लस माझे पण व्हिडिओ टाकायला लागली मी बनवलेले व्हिडिओ पण टाकायला लागली. पण मला जास्त करून प्रतिसाद मला स्वामी समर्थांमुळे मिळाला आणि सबस्क्रायबर माझे त्याच्यामुळेच वाढले. आणि आपण असं म्हणतो ना की किती इझी असतं, म्हणजे आपण त्यांचे व्हिडिओ बघतो, त्यांच्याकडे बघून वाटतं अरे काय व्हिडिओ टाकायचा, मस्त चांगला आहे, छान आहे, पब्लिसिटी पण होते. पण असं नसतं. खूप त्रास असतो, खूप मेहनत असते. ते मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं त्यापासून मला माहीत झालं की किती त्रास असतो, किती मेहनत असते. असं एकदम कुठलीही गोष्ट इझिली होत नाही, इझिली मिळत नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत असते. आत्ता फक्त माझे 1000 सबस्क्राईब झाले तर मी एवढी खुश झाली आहे. पण अजून मला किती मेहनत करायची, अजून मला किती प्रयत्न करायचे आहेत. तुमची साथ राहू द्या. आतापर्यंत तुम्ही मला साथ दिली तशीच मला पुढे पण साथ द्या सगळ्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला घरातून असा काही फारसा सपोर्ट नाही आहे. जो मला टाईम येतो त्यातून मी व्हिडिओ बनवते. म्हणजे मिस्टर माझे सांगत नाहीत की तू बनवू नको म्हणून, पण त्यांचा असा फारसा सपोर्ट नाही आहे की चला. आता आजकाल लोक कसे दोघंही मिळून व्हिडिओ बनवतात, असं नाही आहे. मला काय वाटेल तसं, मला येईल तसा व्हिडिओ बनवते मी. माझी मुलं लहान लहान आहेत, 2 छोटी मुलं आहेत, एक 5thला एक LKGमध्ये. असं माझंच रुटीन असतं. आणि पण माझा हा प्रवास एकदम छान होता. मला 1000पर्यंत सबस्क्रायबरपर्यंत पोचायला मला 3 महिने लागले. आता सांगा की किती मेहनत लागते ती. काही लोकांना तर एकदम इझिली मिळतं, ती गोष्ट वेगळी आहे. पण कुठलीही गोष्ट इझी नसते, एवढं मात्र नक्की. पण माझा हा प्रवास आहे ना खूप होता, म्हणजे खडतर होता. कारण एक चॅनल माझा असाच वेस्ट गेला, म्हणजे असं माझा नाही चालला, तो मी बंद केला. आता मी दुसरा चॅनल ओपन केला आहे. पण खरं सांगते मी, म्हणजे व्हिडिओ बनवताना मला मजा पण वाटते. असं नाही की माझे इन्कमिंगसाठी असं करते असं नाही आहे. पण ॲक्च्युली काय, एक आपला एन्जॉयमेंट लोकांपर्यंत पोचायला, आपले फेस लोकांना किती आवडतो, आपण लोकांना किती आवडतो, म्हणजे हे सगळं बघायला खूप आवडतं लोकांनी. आता व्हिडिओ टाकला मी, आता मला किती व्ह्यूज मिळाले, आता मला किती सबस्क्रायबर मिळाले, हे सगळं बघायला खूप आवडतं. आणि म्हणजे असं एक बोलतात ना की म्हणजे एक अशी उत्सुकता असते की माझा आता व्हिडिओ टाकला आहे मी, किती लाईक आले, किती सबस्क्रायबर आले, हे सगळं बघण्याची मजा असेल ती कशात नाही. म्हणजे बस हेच समाधान नसतं. पण माझा हा प्रवास होता, खूप छान होता. तुमच्या सहवासामुळे हा माझा प्रवास पूर्ण झाला. अशीच मला साथ देत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात असतात म्हणून आपलं काहीही असं टाईमपास असं नसतो, पण घरात पण खूप कामं असतात. घरातून पण वेळ काढून सगळं करणं खूप कठीण जातं. तो आम्ही हा टाईम काढून आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवतो. म्हणजे जमल्यास सहकार्य करा आणि जमल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच. तुम्ही मला खूप साथ दिली. माझा हा बोलायचं खूप काही असतं, पण जेव्हा कॅमेरा समोर येतो ना तेव्हा काही सुचत नाही की काय बोलायचं. जेव्हा कॅमेरा बंद होतो तेव्हा कळतं की अरे हां, मला हे बोलायचं होतं, मला ते बोलायचं होतं. पण कॅमेरा समोर आला की काही समजत नाही, काही सुचत नाही, काय बोलायचं, कसं बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं हे काही कळत नाही. पण बस मला तुमच्याशी भरपूर अशा गप्पा मारायच्या असतात की आपला स्वतःचा एक्सपिरियन्स सांगावा, स्वतःबद्दल सांगावं, खूप काही असतं. पण आजचा हा व्हिडिओ
ठीक आहे. असा माझा हा 1000 सबस्क्रायबरचा प्रवास होता. खूप थोडक्यात सांगितला मी, पण ॲक्च्युली मला याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम आले, खूप काही म्हणजे समस्या आल्या. म्हणजे छोट्या-छोट्या आल्या, येतात, सगळ्यांना येतात. मला तसं नाही, सगळ्यांनाच येतात, ते असं काही नाही आहे. पण मला तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, मला हा अविस्मरणीय होता माझ्यासाठी. 1000 बोलतात ना, 1,00,000 झाले तेव्हा मला होईल ती खुशी वेगळी असेल. 100 झाले तेव्हा पण मला खुशी होईल ती वेगळी होती. पण ही 1000 झालं ना, 1000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा माझी ही खुशी वेगळीच होती. कारण म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपलं खूप काही म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी एक संध्या उपलब्ध होऊन जातात. ते म्हणजे खूप आपल्यासाठी चांगले असतात, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात, म्हणजे भरपूर काही. त्यामुळे आता माझा बस आता माझी खरी जर्नी, यूट्यूबची जर्नी चालू झाली आहे. त्यामुळे मला तुम्ही असं साथ देत राहा, भरभरून प्रेम द्या आणि आजचा दिवस तुमचा स्वामी समर्थांच्या कृपाने खूप चांगला जाऊ दे. थँक्यू.